पहिलाच डॉट बॉल येतोय आणि या ठिकाणी कावडी संघाला 2 धावांची पेनल्टी आहे आणि तदनंतर पुन्हा एकदा एक डॉट चेंडू येतोय. 12वा खेळाडू हा संपूर्ण किटमध्ये नाही आहे, नाही घातलेत. दोन्ही बॉल डॉट आहेत. 2 सरळ डॉट चेंडू येत आहेत. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा क्षेत्रावर केलेला चेंडू पाहूया काय होतंय. क्षेत्ररक्षक येतोय खाली, उत्कृष्ट असं झेल घेतोय आणि या तिसऱ्या चेंडूवरती एक पहिला धक्का बसतोय संकेताच्या स्वरूपात कावडी संघाला. 0 धावांवरती हा पहिला धक्का बसलाय, तो संकेताच्या स्वरूपात. सम्राट संकेताची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो सम्राट. स्ट्राईकला येतोय तो सुशील. प्रशांत आपले वैयक्तिक पहिले षटक हाताळत असताना पहिले 3 निर्धाव चेंडू येत आहेत आणि एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत ते प्रशांत आपल्या संघासाठी. प्रशांत यांचा पुढील चेंडू सामना करणार आहे तो सुशील. हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे तो, जावलीमधील उत्तुंग असे षटकार खेळतो. पंचांचा इशारा येईल नो बॉल. पहिला भीमर चेंडू येतोय तो या षटकातील, याच्यावरती एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव भेटते. शशी रोहन बॉल पाठीमागे येत आहेत, प्लेयर जात आहेत आणायला, आपण थोडं लक्ष ठेवायचं आहे. आणि या फ्री हिटचा कोणत्याही प्रकारे फायदा उचलू शकला नाही आहे तो सुशील. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावरती. सॉरी, धावसंख्या जाऊन पोहोचते ती आत्ता 4 या आकड्यावरती. पहिला नो +1 आला होता आणि या 2 धावा, अशा एकूण 4 धावा होत आहेत. प्रशांत यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो सुशील. आत्तापर्यंत कोणताही मोठा प्रहार करण्यामध्ये यशस्वी ठरला नाही आहे तो सुशील, पण त्याच्यामध्ये ती क्षमता आहे आणि तो ती दाखवू शकतो. आणि हा पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येतोय. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसत आहेत ते प्रशांत आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. 1-4. पाहूया आता दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते स्वतः सागर गायकवाड. हा एक उत्कृष्ट असा नावाजलेला खेळाडू आहे जावली क्रिकेटमधील. JPL सीझन 2चे रनरअप असलेला स्पार्टन संघ, आणि या संघामध्ये ते एक अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडत होते ते सागर गायकवाड. आणि आत्ता होणाऱ्या STPLमध्ये सुद्धा त्यांची वर्णी लागलेली आहे एका संघामध्ये. तेच सागर गायकवाड येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु रनआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय तर कावडी संघाला सम्राटच्या स्वरूपात. सागर यांचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो सुशील. सम्राटाची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते संजय. या ठिकाणी प्रतीक गोळे यांचं आगमन झालंय आणि त्यांचं मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत. खास ते मुंबईवरून आले ते आपल्या या स्पर्धेसाठी. आत्तापर्यंत त्यांचं खूप मोलाचं सहकार्य राहिलं आहे ते. आणि या चेंडूवरती एकच धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती.
सागर यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होत आहेत ते, आणि याच्यावरती एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव भेटते. धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 6. सागर यांचा पुढील चेंडू क्षेत्र खाली उत्कृष्ट असा झेल म्हणावा लागेल हा, आणि संजयाच्या स्वरूपात तिसरा धक्का बसतोय तो कावडी संघाला. सहा धावांवरती तिसरा धक्का बसलाय तो कावडी संघाला. ऑफसाईडच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू, आणि या चेंडूवरती एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय तो सुशील. धावसंख्येमध्ये बदल होतो आणि धावसंख्या येऊन पोहोचते ती 7 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा आत्तापर्यंत करण्यामध्ये यशस्वी झालाय तो कावडी संघ. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना स्ट्रेट ड्राव केलेला हा चेंडू उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण होतं आणि एकाच धावाती समाधान मानावं लागते ते अनिकेत याला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. पंच थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. आज आपला फायनल डे आणि आपल्याला फायनल आपल्या प्रकाश झोतामध्येच पूर्ण करायची आहे. प्रत्येक दिवशी आपला एक सामना राहतो आहे आणि आपण तो नेक्स्ट डेला घेतो आहे. त्याच्यावरती कुठेतरी बंधन आलं पाहिजे, यासाठी करतो आपण हे प्रयत्न. आजसुद्धा सामने थोडे उशिराच चालू झाले. टीम सहकार्य करत नसल्यामुळे आपल्याला हे फेस करावं लागतं आहे. आणि पहिलाच निर्धाव चेंडू येतो आहे तो प्रशांत यांचा. आपले वैयक्तिक दुसऱ्याने संघासाठी तिसरे षटक टाकता येते प्रशांत. परत दुसरा निर्धाव चेंडू येतो. सलग 2 निर्धाव चेंडू टाकतायत. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, तदनंतर परत 2. आपण हा भैरवनाथ चषक 2022 ही स्पर्धा घर बसल्यासुद्धा समर्थ केबल नेटवर्क चॅनल नंबर 132 वरती पाहू शकता. आत्ता आलेल्या माहितीनुसार आत्ता 397 लोक यूट्यूबवरती ही मॅच पाहत आहेत आणि आत्तापर्यंतचे व्ह्यूअर्स जर आपण पाहिले तर जवळपास 11,000 प्लस व्ह्यूअर्स झालेत ते या स्पर्धेसाठी. हा स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि या अंतिम दिवसातील हा दुसरा सामना कावडी विरुद्ध मोरगर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि कावडी संघ कुठेतरी अडखळतोय धावा करायला. अजूनही ते दुहेरी आकड्यावरती पोहोचू शकले नाही तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना. आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू आणि याच्यावरती एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होतो आणि धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करते. धावसंख्या होते ती 10. आणि पुन्हा एकदा एक निर्धाव असा चेंडू येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर कावडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा येतोय हा निर्धाव चेंडू. प्रकाशांचा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती मोठा धक्का बसतो सुशील याच्या स्वरूपात, तो कावडी संघाला. सुशील यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते पैलवान वसंत मानकुमरे. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 10. प्रकाश यांचा पुढील चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटते. धावसंख्येमध्ये बदल होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या होत आहे ती 11. आत्तापर्यंतचा या ग्राउंडवरचा लोएस्ट स्कोअर होता तो 18 धावा, 1-8 तो झाला होता. काल झालेल्या मॅचमध्ये BCC भोगोले विरुद्ध नांदगणे आणि नांदगणे संघाचा 18 धावा स्कोअर झाला होता. पाहूया आता मोरगर संघ किती धावांवर रोखतोय तो या कावडी संघाला. आणि अजून एका लो स्कोअरचा इथे नोंद होते का ते पाहणं उत्सुकताचं ठरेल, कारण की आत्तापर्यंत धावफलकावरती आहेत 11 धावा आणि हा पाचवा गडी बाद होतोय तो अनिकेतची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो सुशील, प्रफुल्ल. या चेंडूवरती एक धाव येते, धावसंख्येमध्ये बदल होते, धावसंख्या होते ती 12. लेग साईडच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू, या चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव येते, धावसंख्या जाऊन पोचते ती 13. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. आपल्या वैयक्तिक पहिल्यानी संघासाठी शेवटचे षटक घेऊन येत आहेत ते विजय. पाहूया शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये किती धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत ते पैलवान. पुन्हा एक धाव ऑफसाईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू, एक धाव तो पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात. पाहूया काय होतं, या चेंडूवरती 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत ते पैलवान. आपल्या संघासाठी धावसंख्येमध्ये बदल होतो आणि धावसंख्येवरून पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती.
आणि विकेटचं पतन होतं. रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का बसतो तो कावडी संघाला, पण व्हाईट आहे आणि याच्यावरती एक धाव भेटते. व्हाईटची एक धाव ॲड होते, धावसंख्येमध्ये बदल होते आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 16 या आकड्यावरती. आणि यानंतर येतोय तो ऋतिक. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा ऋतिक मानकुंबरे आपल्या मामाच्या गावी आलाय तो खेळण्यासाठी. मला वाटतं पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तिरकले चेंडू क्षेत्रक्षेत्र खालीपर्यंत उगाच क्षेत्ररक्षण होते आणि पाहूया काय होतं या चेंडूवरती. आणि उत्कृष्ट असं परत क्षेत्ररक्षण करतोय आणि याच्यावरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. आत्तापर्यंतचा लोएस्ट स्कोर होता तो 18 आणि त्याची लेवल करतायत. अजून काही चेंडू शेष असतील, पाहूया या चेंडूंवरती किती धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. आणि हा निर्धावाचा चेंडू येतोय. लेग साईडच्या दिशेने धडकवले चेंडू, पाहूया काय होतंय. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय हात चौकार. पहिला चौकार येतोय तो पैलवान यांच्या बॅटमधून. अशाच फटक्यांची पहिल्यापासून गरज होती कावडी संघाला. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती. पाहूया काय होतं. या चेंडूवरती एक धाव तर पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. गचाळाचा थ्रो आणि त्यावरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. धावसंख्येमध्ये बदल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावरती. याच्यावरती एक धाव भेटते, धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती. ऋतिकला एकही चेंडू फेस करायला भेटला नाही, अन्यथा आपल्याला एखाद तरी षटकार पाहायला भेटला असता या ठिकाणी. त्याला स्ट्राईक देण्याची गरज होती, कारण तो पूर्णपणे सेट होऊन आला होता. आपल्या मामाच्या गावी खेळायला आलाय आणि आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार तो कालपासूनच इकडे आपल्या मामाच्या घरी राहिला होता. कारण पूर्णपणे त्याला पिचचा अंदाज घ्यायचा होता, परंतु त्याचा कुठल्याही प्रकारे त्याला फायदा उठवता आला नाही. कावडी संघ ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कावडी संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या.
पेनल्टीच्या 2 धावा आहेत, त्याच्यामुळे त्यांचा स्कोअर त्यांचा टार्गेट असेल ते 24 धावांचं टार्गेट असेल. व्ही के भोगवली संघ, आपण आहे ना पिचच्या पाठीमागं नाही बसायचं, आपल्याला बसण्याची व्यवस्था समोर केलेली आहे. कृपया तिकडे पाठीमागं कोणी नाही थांबायचं, विकेटच्या पाठीमागे कोणी नाही बसायचं, कृपया आपण इथं समोर येऊन बसायचं आहे. के भोगवली संघ, आपल्याला एक रिक्वेस्ट आहे. पंच थोडं सामना स्पीडअप करा, आपण खूप वेळ घेत आहे. फलंदाजही आलेत. के भोगोली संघ, आपली ही स्पर्धा यूट्यूबला लाईव्ह असल्या कारणाने आपण मैदानातून येत आहे. थोडं स्पीडअप घेतलं तर बरं होईल, म्हणजे आपला सामना लवकर चालू होईल. आपलं वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय तो सुशील. एक तेज तर्रार असा गोलंदाज, आणि फलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत ते सागर आणि प्रशांत. स्ट्राईकला खेळत आहेत ते सागर, नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रशांत. या मॅचमध्ये जर ऋतिक याने कॅच पकडला तर त्याला साहिल गोळे याच्याकडून 501चं प्राईज आलंय. इथे फक्त आजच्या फायनलच्या दिवशी फक्त आपण पैशाची लयलूट पाहणार आहे, ती साहिल गोळे यांच्या मार्फत. आणि त्यांचे सहकारी ऋतिक गोळे हे कावडी संघातून खेळत असताना त्यांच्यावरती जर त्यांनी हा उत्कृष्ट झेल पकडला तर त्यांना 501चं प्राईज आलं आहे, ते साहिल गोळे यांच्याकडून. सुशील यांचा पहिला चेंडू निर्धाव होता, पाहूया या चेंडूवरती काय होत आहे. आणि पंचांकडे दाद मागतायत, परंतु पंच ती दाद फेटाळत आहेत आणि याच्यावरती लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव भेटते. आत्तापर्यंत तरी उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल ते सुशील याचं. आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू म्हणावा लागेल तो सुशील याचा. उत्कृष्ट असा गोलंदाज आहे तो कावडी संघाकडून. आणि इथे जसं साहिल गोळे याने ऋतिकवरती कॅश प्राईज लावलं, तसं ऋतिक प्रत्येक चेंडू आपल्याकडेच येईल याची अपेक्षा करताना दिसत आहेत आणि कॅच घेण्यासाठी ते पुरेपूर सज्ज आहेत. परंतु प्रत्येक चेंडू तिकडे निर्धाव जातो आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कॅच ऋतिककडे येईल असं तरी वाटत नाही या गोलंदाजीवरती. कारण सुशील आत्तापर्यंत 4 निर्धाव चेंडू टाकतोय, पण एक लेगबाईची धाव त्याच्यावरती भेटली, ती अतिरिक्त धाव होती. आत्तापर्यंत फक्त लेगबाईच्या स्वरूपात एक धाव खर्च केली ती सुशील यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू, पाहूया काय होत आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय हा पॉवरफुल बुलंद षटकार, भेटतायत या 6 धावा. आत्तापर्यंत उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन चाललं होतं, परंतु तितकाच उत्कृष्ट असा स्ट्रेट ड्राईव्ह केला आणि चेंडूला सरळ सीमारेषे पार धाडलं आणि 6 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले ते प्रशांत. आणि पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल स्क्वेअर मारा करताना दिसतोय. कुठेतरी आपला लेंथ बिघडते. एक षटकार आल्यानंतर काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता तो सुशील याचा, आणि त्याच्यावरती एक अतिरिक्त धाव व्हाईटच्या स्वरूपात भेटली ती मोरगर संघाला. धावसंख्येमध्ये बदल झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 आकड्यावरती. आणि आपल्याच फॉलोन थ्रूमध्ये उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तो सुशील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. विजयासाठी 24 धावांचं लक्ष असताना धावसंख्या पहिल्या षटकामध्ये येते 8 धावा. पाहूया आता सुशील याच्यानंतर नवीन गोलंदाज कोण येतोय. मला वाटतं नवीन गोलंदाज येतोय तो अनिकेत.
अजूनही ऋतिक याच्यासाठी ते प्राईज असेल साहिल गोळे याच्याकडून. जर एक उत्कृष्ट असा झेल पकडला तर त्याला 501चं प्राईज आहे ते साहिल गोळे याच्याकडून. पाहूया आता ऋतिक कशा प्रकारे झेल पकडतील की झेल सोडतील. अनिकेत आपलं वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो अनिकेत. या सामन्यामध्ये विजय होणारा संघ आणि त्याच्यासोबत पहिल्या सामन्यामध्ये विजयी झालेला संघ वालूद यांच्यामध्ये पुढील लढत होईल. वालूद संघाने रेडी राहायचं आहे. लेग साईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्याच्यावरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. धावसंख्येमध्ये बदल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज असेल ती मोरगर संघाला. डिक्लेअरसाठी जातोय हा चेंडू आणि याच्यावरती 1 धाव भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सेम दिशेने तडकवलेला चेंडू आणि याच्यावरती 1 धाव भेटते डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. विजयासाठी 24 धावांचे लक्ष असताना धावसंख्येवरती 12 धावा झाले. जवळपास 50% स्कोअर झालेला आहे. आणि ऑफसाईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू जातोय सीमारेषे पार येत आहे त्या 4 धावा. धावसंख्येमध्ये येतोय मोठा बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. अनिकेतचा पुढील चेंडू आणि याच्यावरती 1 डिक्लेअर धाव. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. लेगसाईडच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आणि याच्यावरती येत आहेत या 4 धावा. धावसंख्येमध्ये येतोय बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. फक्त 3 धावांची गरज असेल ती मोरगर संघाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 21. आणि आता येतोय नवीन गोलंदाज, सगळ्यांचा आवडता खेळाडू तो म्हणजे ऋतुक याने जर विकेट घेतली तर त्याला साहिल गोळे याच्याकडून 101चं प्राईज असेल. साहिल गोळे आणि ऋतिक एक कॉलेज फ्रेंडची ही जोडी आणि त्यामुळेच साहिल गोळे हे सातत्याने ऋतिकवरती लक्ष ठेवून आहेत आणि ऋतिकची फिल्डिंग असेल किंवा बॅटिंग असेल किंवा गोलंदाजी असेल त्याला सातत्याने एक प्रोत्साहन देण्यासाठी प्राईज लावत असतायत. आणि उत्कृष्ट असा चेंडू. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान असा हा खेळाडू आहे. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू टाकला आणि त्याच्यावरती मोठा प्रहार घेता आला नाही. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. अजूनही विकेटची संधी आहे ती ऋतिक याला. आणि उत्कृष्ट असा चेंडू, उसळी घेणारा हा चेंडू आणि ऋतिक याच्या गोलंदाजीतून पहिला निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 1च धाव खर्च केली ती ऋतिक याने. ऋतिक याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो मोरगर संघाचा खेळाडू. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने तडकवलेला हा चेंडू आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती. विजयासाठी फक्त 1 धावेची गरज असेल पण कोणताही मोठा प्रहार करण्यामध्ये यशस्वी होत नाही तो मोरगर संघ या ऋतिक याच्या गोलंदाजीवरती. ऋतिक याला थोडी पॉवरची गरज आहे परंतु गोलंदाजी अतिशय सुरेख आहे. आणि हा कॅचची संधी आहे. पाहूया काय होत आहे. विकेट आणि येते विकेट. 101 रुपयाचा मानकरी ठरतोय तो ऋतिक. साहिल गोळे याच्याकडून हे प्राईज असेल आपल्याला. त्यानंतर तुम्ही साहिल गोळे यांच्याकडून घेऊन जायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन.
आणि मोरगर संघ आपल्याला एक आपल्या जावली क्रिकेट असोसिएशनच्या नियमाअंतर्गत विकेट पडल्यानंतर नेक्स्ट फलंदाज जाताना बॅट घेऊन जायचं असतं. त्याच्यामुळे आपणही पॅनल्टीला पात्र ठरताय या ठिकाणी. त्याच्यामुळे 2 धावांचं टार्गेट वाढतंय आणि टार्गेट जाऊन पोहोचतंय ते पुन्हा एकदा 26 या आकड्यावरती. अजूनही आपल्याला तर 3 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी, कारण की आपल्या जावली क्रिकेट असोसिएशनच्या नियमांतर्गत आपण खेळतोय आणि असे आपले जावली क्रिकेट असोसिएशनने काही नियम बनवून ठेवलेले आहेत. त्याच्याने आपलं क्रिकेट सुधारलं आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आत्तापर्यंत ऋतिकाने फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. म्हणजे आत्तापर्यंत उत्कृष्ट असा गोलंदाज ठरतोय तो कावडी संघाकडून. आणि पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने तटकवलेला हा चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय हा चौकार आणि या ठिकाणी मोरगर संघ विजयी होतोय. परंतु ऋतिकचं कौतुक करावं लागेल, कारण की एक आपल्याकडे ताकद थोडी कमी आहे, परंतु गोलंदाजीचा टप्पा हा खूप अचूक आहे. आपण विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलात, तिथेच आपण आपली गोलंदाजी सिद्ध करून दाखवले. आपण थोडं प्रॅक्टिस केलं, थोडं स्पीड घेतलं बॉलनी, तर एक चांगला गोलंदाज आपण होऊ शकता कावडी संघासाठी. यानंतर होणारा सामना मोरगर वर्सेस वालूद, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचा आहे. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय तो सागर यांना. उत्कृष्ट असं फलंदाजीचं आणि गोलंदाजीचं प्रदर्शन केले ते सागर गायकवाड यांनी. आणि या सामन्याचा गेम चेंजर असेल ते म्हणजे ज्यांनी 2 षटकं हाताळलीत ते प्रशांत. अतिशय उत्कृष्ट असं बहारदार गोलंदाजीचं प्रदर्शन केलं ते प्रशांत यांनी.